जोहरान ममदानी न्यूयॉर्कचे महापौर म्हणून निवडून आले आणि त्यांच्या विजयाची जगभरात सध्या चर्चा सुरू झाली। मात्र ते महापौर झाल्याने अनेक गर्भश्रीमंत न्यूयॉर्कला कायमचा रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। असं का झालं? न्यूयॉर्कच्या इतिहासातलं सर्वात मोठं स्थलांतर असेल? बघूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी विजयी झाल्यामुळे अनेकांनी जल्लोष केलाय। सर्वसामान्यांसाठी मोफत वाहतूक, माफक दरात सुपरमार्केट, मोफत चाइल्ड केअर आणि परवडणारं घर भाडं, पण श्रीमंतांना अतिरिक्त टॅक्स अशा घोषणा त्यांनी केल्या होत्या। त्यामुळे सामान्य जनतेमध्ये आनंदाचं, मात्र श्रीमंतांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। आता आपल्यावरील टॅक्स वाढणार या भीतीनं न्यूयॉर्क मधील अब्जाधीशांच्या डोळ्यासमोर कापल्या जाणाऱ्या टॅक्सची आकडेमोड चमकू लागले। त्यातील अनेक जण तर शहर सोडून दुसऱ्या शहरात जाण्याचा विचार करतायत, असं जेएल पार्टनर्स या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षण अहवालात म्हटलंय। जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून न्यूयॉर्कची ख्याती। न्यूयॉर्कमध्ये एकूण 84 लाख लोक राहतात। सर्वाधिक अब्जाधीश आणि कोट्याधीशांचं शहर। ममदानींची श्रीमंतांवर अतिरिक्त कर लावण्याची घोषणा। श्रीमंत आणि मोठ्या कंपन्यांवर नव्या करांद्वारे 9 अब्ज डॉलर उभारणार। यामुळे शहरातील श्रीमंत आणि मोठ्या कंपन्यांमध्ये नाराजी। सुमारे 7.5 लाख श्रीमंत शहर सोडणार अशी चर्चा। उच्च उत्पन्न गटातील 7% लोकांना शहर सोडण्याची इच्छा। असं झालं तर न्यूयॉर्कच्या इतिहासातील सर्वात मोठं स्थलांतर होईल। न्यूयॉर्क शहराला कंगाल व्हायला काही वेळ लागणार नाही। आपण हे बघितलं की सादिक खान हे लंडनचे मेयर झाल्यानंतर त्या शहराची वाट लागली आहे आणि तिथले सगळे बरेचसे करोडपती, लखपती आणि उद्योजक आता ते शहर सोडून जायला लागलेले आहेत। तीच अवस्था कदाचित न्यूयॉर्कमध्ये येऊ शकते। ही या निवडीमागचे सगळ्यात मला असं वाटतं की गंभीर परिणाम आपल्याला भविष्य काळात दिसू शकेल। आता न्यूयॉर्क मधून स्थलांतर झाल्यास हे श्रीमंत कुठे जाणार याबद्दलही चर्चा रंगू लागल्यात। जर हे लोक टेक्सास मध्ये आले तर त्यांच्यावर 100% टॅक्स लावू अशी धमकी टेक्सासचे रिपब्लिकन गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी आधीच दिली आहे। पण दुसरीकडे टेनेसीचे गव्हर्नर बिल ली यांनी न्यूयॉर्क मधून स्थलांतर करणाऱ्यांचं स्वागत केलंय। टेनेसी हे व्यवसाय करण्यासाठी देशातलं सर्वोत्तम राज्य आहे। जर तुम्ही न्यूयॉर्क मध्ये नाखुश असाल तर इथे या। आमचे कर कमी आहेत, अर्थव्यवस्था मजबूत आणि सरकार तुमच्या मार्गात येत नाही। टेनेसी मध्ये कायदा आणि सुव्यवस्था मजबूत आहे आणि इथे स्थलांतरित होणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारकडून पूर्ण पाठिंबा मिळेल। आता खरं तर कुणीही कितीही म्हटले तरी फक्त महापौर बदलला म्हणून कोणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत नसतं। तसंच एवढा मोठा कर लावला जाईल असंही प्रत्यक्षात होत नसतं। काय होईल ते अद्यापही घडायचंय। त्यामुळे आता तरी हे असं होईल ते तसं होईल अशा चर्चा आहेत। यात वास्तव किती आणि राजकारण किती हे येणारा काळच सांगेल। खरंच एवढ्या मोठ्या लोकांनी स्थलांतर केलं तर जगाच्या इतिहासातील हे उल्लेखनीय स्थलांतर असेल एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।